मुंडली मुक्ता विद्रुम हे मनील धवलच्छा गायत्री वरदा शुद्ध स्फटिक संकाशम शिव शिव विशुद्ध ज्ञान देहाय श्रेय प्राप्ति निमित्ताय माला पात्रे जलमरुशूले दधानं भक्तवत् यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम् गुरवे प्राङ् नमस्कृत्य हर विठल माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऊपर नदी ऊपर नदी बरा ऐसे देवी प्रेम गान करा वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देव आळविती रे गोपाळ रतले रे विठ्ठल देव आळविती रे माऊली ज्ञानोबरायांचा अभंग वृंदावनातल्या सुखाचं वर्णन करतायत। या गोपाल कृष्ण भगवान ज्यावेळेस वृंदावनामध्ये प्रवेश करतात म्हणजे काय कारण आहे वृंदावनात यायचं? हे वृंदा देवी आहेत, यांच्या तपश्चर्याचं स्थान आहे, ध्रुव आहे त्यांच्या तपश्चर्याचं स्थान आहे। यमुना देवी अत्यंत प्रसन्न आहेत तिथं आणि फार मोठं वन आहे। गायी आहेत, ह्या गायी आपल्याला जिथं सोयीचं तिथं नसतात न्यायच्या,
गाईला जिथं सोयीचं तिथं आपण राहायचं असतं. आणि ही जीवन जगते त्याला गोपाळ म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. प्रसंग असा झाला, भगवान अवतीर्ण झाले या गोकुळामध्ये. त्यावेळेस गोकुळात ज्या बाललीला आहेत त्या सगळ्या केल्या. अंदाजे वयाच्या 5 वर्षाच्या आसपास 5व्या दिवशी पूतना देवींचा उद्धार केलाय. आणि ज्या वेळेस वृंदावनात यायचं ठरलं त्यांचं, भगवंताच्याच मनात वाटायला. मग म्हणले आता समजा ही साडे गाव हे उठवायचं म्हणल्यावर कसं काय उठल? वाड वाढल्यावर जिथं वाड आहेत, माणसांचे घर आहेत, देवळ आहेत, गल्ल्या आहेत, बोळ आहेत, इथनं सगळ्याच्या सगळं निघून जायचं म्हणल्यावर अवघड झाले. गोकुळामध्ये पहिलं जे सगळंच्या सगळं ऐश्वर्य प्रगट नव्हतं ते भगवान गोपाळ कृष्ण आल्याबरोबर सगळंच्या सगळं वैभव प्रगट झालं. प्रत्येक घराच्या मध्ये लक्ष्मी देवी वास्तव्य करायला लागले. ह्याचे वाड्याचे दगड आहेत ना, हे दगड रत्न होते, रत्न. खालच्या फरशा येतात, ह्या फरशा पाचूच्या येतात, कारण शांतपणा लागतो डोळ्याला त्याच्या योगाने. आणि गायी आहेत या सगळ्याच्या सगळ्या गोलोकामधल्या सगळ्या गायी प्रगट झाल्यात. भगवान इकडे आल्यावर तिथे काय काम आहे का? माऊली ज्ञानेश्वर महाराज आळंदीला निघाले पंढरीला, म्हणल्यावर आळंदीत कोण कोण बसते? सगळेच निघाले महाराज. तशा सगळ्याच्या सगळ्या गायी या गोकुळात आलेल्या आहेत. करपात्रीजी महाराज सांगतात, म्हणले भगवंताचे गोपाळ आहेत ना सवंगडी, ते असंख्य आहेत, असंख्य. आणि त्या प्रत्येकाच्या जवळ हजार हजारच्या पुढे वास्त्र आहेत स्वतःची. आणि कृष्णवत्सैर असंख्यातः, म्हणजे ह्यांची संख्याच कोणी करू शकत नाहीत, इतके वासरे आहेत देवाचे. ही तुम्ही आम्ही हिशोबात पडू नये म्हणून 9 लाख सांगितल्यात गाई भगवंताच्या. नीट आहे का? 9 ही संख्या आहे का नाही? 9 ही पूर्ण आकडा आहे. 1 2 3 4 5 6 म्हणलं का नाही, शेवट 9 येतो. 9च्या नंतर एक अंकी आकडा संपला. 99 झाले की 2 आकडे अंकी संपला. 999 म्हणलं 3 आकडे अंक संपला. मग म्हणजे तुम्हाला सांगायसाठी 9 लाख गाई सांगितल्या आता, पण ज्यांना असंख्य वासर आहेत भगवंताचे म्हणल्यावर 9 लाख गायला असतील कधी? ध्यानात आलं का? हो, नंदबाबांनी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवतीर्ण झाल्याबरोबर 2 लाख गायी ब्राह्मणांना देऊन टाकल्या. 2 लाख, कळतंय का? 2 लाख दिल्या होत्या महाराज. मोठा यज्ञ करायचा म्हणलं की नाही, मोठा, तर त्याच्या सगळ्या मिळून गायी द्यायचे किती असतात? नियमानं 100 गायी द्यायचे असतात. त्याच्यात आचार्य 16 असते ते ऋत्वीचे. ह्याच्यापैकी मुख्य 2 आहेत, त्यांना 48 द्यायच्यात बर का. मग बारचोक 48 आहेत का नाही? 48 बारचोक. मग त्याच्यानंतरचे जे आहेत त्यांना 3रा हिस्सा, 3 हिस्से द्यायचे, 36 गाई. त्याच्यानंतर दुसरे आहेत त्यांना 2 हिस्सा द्यायचा. त्याच्यानंतर पहिला आहे त्याला 1 हिस्सा, म्हणजे 12 गाई द्यायची. अशी यज्ञातली संख्या आहे बर का. समजते? ठल विठ्ठल.
आमचं शास्त्र लावून धरीत नाही. ते म्हणले पण 48 गाय द्यायची ताकद नसली तर मग म्हणजे एक द्यावी. म्हणजे एक बी द्यायची ताकद नसली तर मग एकीचं जेवढं द्रव्य आहे तेवढं द्यावं, कारण घेणारा तरी कुठं बांधायची ना. एक द्यावी. एक नसली नेता येत तर एकीचं द्रव्य द्यावं, आणि एकीचं द्रव्य देता येत नसलं तर आपली जेवढी ताकद आहे तेवढं द्यावं. म्हणजे रुपया दिला तरी चालतो, पण यज्ञ करायची प्रवृत्ती ठेवली पाहिजे महाराज. ते आपण जी बाकीच्या उचापती करतोय का नाही ह्याच्यात काय सुद्धा मजा नाही. तुम्हा आम्हाला वाटो आपण पुण्य करतोय, पाप करतोय, भक्ती करतोय, असं आपल्याला काय बी वाटलं का नाही, तर तुमच्या वाटण्याला काय अर्थ आहे. पेपर जी लिहित असतो पोरगा त्याला ती बराबर वाटतंय म्हणूनच लिहितोय, आणि मास्तर त्याला 0 मार्क देतो. तसं माझ्या दृष्टीनं बरोबर आहे असं नाही जीवन पाहिजे, शास्त्राच्या दृष्टीनं बरोबर आहे असं पाहिजे. असंख्य वासरे आहेत महाराज. नंदबाबांना एक दिवशी प्रार्थना करते, ते म्हणजे बाबा आम्हाला गाई चारू दे की. कारण जी मोठी माणसं कामं करतात ती कामं बारक्या पोरांना करू वाटतात का लगेच असं. आणि सगळ्यात बावळट मोठी माणसं कोण आहे सांग का तुम्हाला? जी लेकरं दुसऱ्याच ताब्यात देतात, लयच मूर्ख माणसं झाली. जर द्यायचंच असलं लेकरू आपल्या ताब्यात तर ब्रह्मनिष्ठ पुरुषाच द्यायचं, दुसऱ्याचं द्यायचंच नाही का. कारण ती आपल्यापेक्षा हीनपणा शिकणार आहे कुठं. आपल्यापेक्षा मोठ्याच्या ताब्यात लेकरू दिलं का तर ती मोठं होणार, त्याची काय काळजी नाही. मग ह्यांच्या बरोबरच चावडीत गेलं तरी देव बरोबर, सगळी पोरं बरोबर. बघा बरं तुम्ही पूर्वीची गोष्ट. आता आपल्यातला जरा तितका सुशिक्षित आहे सप्ताह, तरी सुद्धा आता जरा बरा झालाय. नाही तर गावात सप्ताह जेव्हा उभा राहायचा का नाही तेव्हा त्या देवळात सगळ्यात जास्त कोण असायचं? लेकर. सगळ्यात जास्ती लेकर. मग त्याच्याहून थोडं कमी तरणी माणसं, आणि त्याच्यापेक्षा जरा ज्यादा म्हातारी माणसं अशी असायची. म्हणजे आम्ही बघितलेली गोष्ट ही आहे की. मग म्हणजे सप्ताह आयता जर झाला तर म्हणले आता देवळात कोण असत, पैसे देऊन ठेवलेले नाही करी. चार कोणाचा पार असो त्यांनी त्यांचे पैसे देऊन टाकायचे. बरं नाही होणार त्याच्यापेक्षा बरंच आहे, वाईट नाही त्याच्यातलं काय. पण जितकी लेकरं संघ राहतील तेवढं त्यांचं शहाणपण वाढेल. आणि मोठा माणूस आहे ना त्याला सुद्धा असं लक्षात येतं, म्हणलं आपण काय बी करायची गोष्ट नाही धरायची, कारण ही संघ आहे आपल्या. आपण जर बिड्या वडलो आणि त्यांना जर बिड्या नसल्या ती तुकडं वाढणार. म्हणून ह्यांच्या देखत बिड्या वाढायच्या नाही. खरं सांगतो तुम्हाला, ह्यांच्या देखत बी नाही मागे बी नाही वाढायचं. आता हीच जो म्हणतोय धर अंदाजून या डबीत पाणी ओतून, आता पोराला चुन्याच्या डब्यात पाणी ओतून काडीने फिरवायचं, त्याचा गाळ करायचा, आलंच का नाही. चाराने विद्या आली, चाराने. विठाला विठाला आणि ही त्याच्या संग बोलतोय ह्याचा अर्थ कसा आहे, त्याच्या नाकात वास बसला ह्याच्यात पिशवीचा. त्याच्या घरातच कवा तंबाखूच नाही, वस्तूच नाही आलेली घरात कवा. म्हणजे त्या लेकरांना तंबाखू खायचा नाद तरी कशामुळे लागा मला सांगा. मनानेच तंबाखूचा नाद लागला असे कुणी सुद्धा नसतात. कुणीतरी जोडीदार आहे त्यांनी काडी तोंडात धरायला दिल्यावरच सुरू होत. म्हणून बाबा सगळ्या पोरांना घेऊन जायचे महाराज. भगवान गोपाल कृष्ण आहेत, त्यांची असली बारकीशी भावना नाही महाराज. म्हणजे फक्त आपलं आपण जेवायचं, दार लावून आपलं आपण खायचं,
ती म्हणला आपलं आपण आपलं तर सगळ्याला खाऊ घालायचं, पण सगळ्यात सुद्धा सगळ्याला खाऊ घालायचं. ते मोठं मन आहे का बारकं हे? मोठं मन झालं. भगवंताला तसला हलकटपणा नव्हता आवडत महाराज, म्हणूनच देव आहेत ती. असं नंदबाबा बरोबर चावडीवर जायचं, तिथं न्याय निवाडा करायचा. आता न्याय निवाडा करता 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 एखादा मुद्दा जर मोठ्या माणसाकडनं विसरला तर बारका त्याच्या ध्यानात आणून देतो. ध्यानात आलं का? आता बघा तुमच्या डोक्यात सुधारतंय का? मी तुम्हाला गोष्ट सांगतो. विठ्ठल विठ्ठल. आमचं राघवदादा हरिदादाला म्हणत होतं, होय तुमचं नाव मोठे बाबा कशामुळे? मोठे बाबा मोठे बाबा मोठे बाबा म्हणतात सारखं राघवदादा. हरिदादा म्हणलं तुम्हाला मोठे बाबा म्हणत जाऊ नको, मी तुला छोटे राघव म्हणत जाईल. ती म्हणणार तुमचं नावच तसलं तर मी काय करू? आता हे आपल्या डोक्यात नाही येणारा विषय का? नाही. काल कोणाला तरी विचारित होत राघवदादा आमचं, म्हणलं तात्या ह्याच्यात का उभं राहतात कीर्तन? झालं विठ्ठल. हे बघा, नसलेल्या जिज्ञासा जन्माला आणि कृतीत न होत्यात महाराज, जन्माला येतात. आणि असलेल्या जिज्ञासांचं समाधान व्हायला सुरुवात होती. ध्यानात आलं का नाही? आता महाराज सांगतायत ही चावडीवर जायची रोज उठून, न्याय निवाडा नंदबाबा करायचे. न्याय म्हणजे काय? न्याय म्हणजे काय? नुसता धर्म आहे महाराज. हे बघा, न्याय निराळा आणि दया निराळी. ध्यानात आलं? नंदबाबांच्या ठिकाणी दया आहे, दया अंतःकरणात. आणि ह्याच्यापेक्षा मोठा धर्म आहे काय ह्या जगात? दया नावाचा जो धर्म आहे त्याच्यावर मोठा धर्मच नाही. विठ्ठल विठ्ठल. नंदबाबांना सांगितलं, महाराज म्हणले बाबा म्हणजे सगळेजण उठले की गायीकडे जाते ते. कारण नंदबाबा म्हणजे नुसती पाटीलकी करीत बसत नव्हते ना, बरं का. गायीकडे बी जायचं, गायीच्या कोणाच्या भाकरी राहिल्या त्याच्या भाकरी बी नेऊन द्यायच्या. म्हणजे नुसती पाटीलकी आवडतच नसती माणसाला, मोठ्या माणसाला आवडत नाही, कोणाला बी नाही आवडत. दुसऱ्याने कुणी नुसती पाटीलकी करायला लागला ती नाही आवडत महाराज. ते आपण काम करायचे, काय करायचे. समजा कोणी उभा राहिला आणि तुम्हाला म्हणला टाकर सतरंजी, तुम्हाला कसं काय वाटतंय? नाही झालं. अरे म्हणला ही घडी सुद्धा मोडू देत नाही, बरं का, धुरळा सुद्धा येऊ देत नाही, आणि नुसतं ह्याला झाडून काढ त्याला सतरंजी टाक. करणारानं सांगितल्यावर काय वाटत नाही महाराज. आणि नुसता बाजीराव सांगायला निघाला का नाही, कोण खात नाही त्याला. भगवान सांगतायत मग आम्हाला गाई चारायच्या परवानगी द्या. समजा तुम्ही असा विचार करा, तुम्ही नंद बाबा आहे, तुम्ही काय उत्तर देता? देव आहेत 5 वर्षाची आणि तुम्हाला सांगितलं आम्हाला गाई राखायच्यात, आता काय उत्तर द्यायचे? नाही म्हणाव का? बरं होय म्हणाव का लगेच? मग नंद बाबांनी सांगितलं, म्हणजे हे बघ, शांडिल्य महामुनी आले का नाही, किंवा गर्ग महामुनी आले, किंवा नारद महर्षी आले, त्यांना आपण विचारू. कधी बी नसतं निघायचं काय घेऊन, मुहूर्त बघावा लागतो आणि मग ती जी सांगतील ती करू. आता विचार करा बरं, कोणत्याही कामाला ह्यांनी वाट कोणाची बघायची? मग ऋषींची. आणि त्यांनी सांगेल ती करायचं. ही अंतःकरणाची भूमिका केवढी मोठी होऊन जाईल माणसाची. विठ्ठल विठ्ठल. माणसाला कसं वाटतं बरं का, ही घरात जेवढी बारकी चिरकी आहेत तेवढी कीर्तनाला एक विषय मिटला. मला असं नसतं, ती ह्या पद्धतीने शिकवायला चालू करावं लागत. आणि मग बघ वर कोण वाया जात. ज्याच्या 24 तास सगळ्या शरीरात धर्म बाहेर पडतो त्याच्यापासलं कोण वाया जातं विचार करा. ह्याच्या कानावर पडलं तर धर्म पडल, ह्याच्या डोळ्याला दिसला तर धर्म दिसल, ह्याच्या मनात विचार आला तर धर्म,
त्याच्यावर जिज्ञासा झाली तर धर्माची होईल आणि तृप्ती झाली ती जिथं धर्मानं होईल. विठ्ठल विठ्ठल. त्याला श्रीमंत म्हणायचं महाराज बरं का. म्हणून राजे लोक आहेत ना की क्षेत्र लांब सोडायचे आणि मग ऋषींच्या आश्रमात जायचे. ऋषींच्या आश्रमात खाटान गाद्यान छत्रन चामरन राजवाडेन सैनिकन खजिना पुरल्याला असलं काय सुद्धा नाही महाराज. कुठेतरी झाडाखाली बसलेली एवढी एवढी जागा सारविलेली ती माऊली तिकडे जप करीत बसली आणि ही इकडे बसल्यात. अत्यंत विनयशील 4 लेकरं पुढे असले तर त्यांना फक्त काय काय पद्धतीने शिकवायचं तेवढे शिकवायचं आणि ह्याच्यात हे हात जोडून खाली बघून येते ते महाराज. मग हिंदू धर्माचं वैभव ही मोठं सगळ्यात. विठ्ठल विठ्ठल. आता आपल्याला तर कोणाला वाटणार नाही का नाही आपला पोरगा 1 नंबर डाकू व्हावा 1 नंबर गुंड व्हावा आहे का नाही. मला असलं नाही वाटायचं ना तर 1 नंबर चाबरा व्हावा आपला पोरगा. पण ज्याचं चाबरपणात आयुष्य गेले त्याचा पोरगा त्याच्यापेक्षा 1.25 निघणार आहे 1.25. आणि ही मागचं गणित आहे आताच नव. हे कलियुग आता भरायला आलंय की 1 निघला म्हणजे ते 11 निघणार आहे. त्याच्यामुळे आपलं आपण ठरवायचं काय करायचं आपल्या पिढीचं काय करायचं आपल्या कुळाचं काय करायचं ते आपलं आपण ठरवायचं. आता बरेच जण असे मुके आहेत इथं म्हणला ती फक्त तेवढीच येतात त्यांची लेकरं बाळ कुणी सुद्धा येत नाही तिकडं. आता हे उद्या जर उलटला तर पुढं काय करायचं. पुन्हा इना कुणी घ्यायचा पटका कुणी बांधायचा पुन्हा चाल कुणी म्हणायची पकवाज कुणी वाजवायचा पंगत कुणी घालायची. बरं आता म्हणायची हिंमत नाही कोणाला आणि तवा ह्याला कळलं नाही कसं म्हणावं लागतं ती नाही झालं कोण ऐकत कोणाचं. ही पिढ्याना पिढ्या तारायचं म्हणल्यावर कष्ट करावं लागते त्याला. नंद बाबांनी सांगितल्यानंतर गोपाल कृष्णांनी पुन्हा हट्ट नाही केला महाराज. त्या काही शहाणपणाचे लक्षण. विठ्ठल विठ्ठल. आता गोष्ट अशी सगळ्या किल्ल्या हितनं फिरतात आहे का नाही. भगवान सांगतात ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु अर्जुन तिष्ठति ब्राह्मयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. नंद बाबा असं म्हणते तर चावडीतनं उठून घरी गेले तर घरी शांडिल्य महामुनी बसलेले. नंद बाबा गेले म्हणले महाराज तुम्हाला अकल्प आयुष्य आहे. आत्ताच कान्हाने तुमची आठवण काढली होती तोवर तर तुम्ही हजर आहे. म्हणजे त्याने आठवण काढली म्हणलं हजर व्हावं लागेल. ती काय राम आहे. विठ्ठल शांडिल्य महामुनींना हळूच नंद बाबांना भगवंतानं फोन केली म्हणजे विचारा की बाबा अरे म्हणले आधी पाद्य पूजा करावी लागते त्यांची त्यांना जीव घालावं लागतं त्यांची विश्रांती झाली म्हणजे मग स्वस्थपणानं विचारायचं असतं. आता हे शिकवलं का आपण कधी बरं का. आता माझं दे सोडून मी काय लय शाना नाही पण समजा आमच्या अण्णा घरी आले की हीच गडी पळपळ गेला की तिथंच पाया पडा सुरुवात. अरे मला तसं नसतं पाया पडायचं त्यांना आधी बसू दे ना स्वस्त कुठतरी. मला पाय धुवायची गडबड तिकडच कशामुळे धुवायची चिकूल होईल म्हणून. घरात कुठं परात आणा कुठं पाणी आणा तिकडल्या तिकडं पाणी घातलं की त्याचा संबंध. अनंत दासीत महाराज तिथं. कारण या गोकुळामध्ये प्रत्येकाची घरं का नाही जशी पाहिजे तसली झालीत महाराज त्यांना.
त्यांना जर वाटलं का ना ही चूल हिथं नव्हती पाहिजे, तिथं पाहिजे होती, तर लगेच तिथं चूल, तिकडून जाऊन येऊस तर तिथं चूल. कारण भगवंताच्या लीला करायची जी स्थळ आहेत ना, ती सगळीच्या सगळी सच्चिदानंद आहेत महाराज. निदान तुम्हाला एवढं कळलं तरी बस झालं. आपल्यासारख्याला काय कळावं महाराज, जग सुद्धा असंच सच्चिदानंद आहे. आणि कळायची ताकद नाही. फक्त आता सकाळी विषय झाला, ज्यांना कळला असेल ती नशिबवान. सुरुवात कुठनं करावी लागल, बाहेर न करावी लागल. ती समजून घेऊन आत प्रवेश करावा लागेल, आणि ती समजून घेऊन त्याच्या आत प्रवेश करावा लागेल. संपला विषय. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ फक्त समजूत आहे महाराज. आणि नुसत्या समजुतीवर भागत नाही, त्याच्यासाठी उपासना आहे. आणि त्याला नुसती उपासना करता येत नाही, त्याच्यासाठी कर्मोपासना समुच्चय. आणि नुसती कर्मोपासना समुच्चयानं भागत नाही, त्याला कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. ज्याला पाट्या उचलत्या टाकता येतात, तिकडचं भरता येते, इकडं टाकता येते, त्याला जर सांगितलं दगड घडतं, त्याला दगड नाही जमायचे. दगड घडणाऱ्याला सांगितलं तू जोड, मला ती जोडील. पण जोडील पण ती त्याच्या पद्धतीनं करील. ध्यानात आलं का? त्याला कसलं घर आवडतं तसलं घर बांधेल ती. मग बांधायचं ह्याने आणि डोकं ह्याने नाही चालवायचं. ध्यानात आलं? डोकं चालवणार दुसरा पाहिजे. आणि ज्याने डोकं चालवलंय का ना, त्याच्या डोक्याने त्याने घर नाही बांधायचं. ज्याला तिथं राहायचंय त्याने डोकं सांगायचं त्याला. ध्यानात आलं? समजतंय का? मग अशा पद्धतीनं करावं लागेल वाटणी ह्याची. विठ्ठल विठ्ठल. भगवंताला आनंद होतोय महाराज. कारण कसं आहे बरं का, धर्म ज्याला म्हणतात की हा क्रियेतनं प्रगट होत असतो. असा कसा काय प्रगट होईल? धर्म असा कसा प्रगट होईल? क्रियेतनं प्रगट होणार. जगाला कळेल ती क्रिया कळतात. आणि मग ह्या जगाला समजून सांगायचं म्हणल्यावर काही क्रियाच करून दाखवावं लागतात महाराज. ज्यावेळेस जाऊ दे आता, ती प्रसंग आत्ताच नाही सांगायसारखा. ठल विठ्ठल. उगाच सूचना करून जातो. उद्धवाचा जसला आदर आतिथ्य केलं होतं ना भगवंतानं, नंदबाबांनी, हाय की नाही, ती म्हणजे समाधान झालं देवाला. म्हणजे पुन्हा बी उद्धव पाठवायचा म्हणला तर जमल, बिनओळखीचा लावून कस काय जमल? द्या ओळखीचाच पाहिजे. म्हणून आधी आपल्या डोळे देखत ओळख करून दिली, पुन्हा एकट्याला लावली. नंदबाबांनी सावकाशपणानं पाय धुतले महाराज, हाय की नाही? कारण ह्या हातात आहे ना, ह्याच्यात माधुरी असलं पाहिजे महाराज. ती पायावर पाणी कसा वडतोय, ओततोय, ती चोळतोय कसं काय, गंध कसं काय लावतोय, लय गमतीनं गंध लावतोय मास. मला देखून मारला का त्या पायाचं काय होईल बघितलं पाहिजे ना थोडं. पाय धुतले कसे पाहिजे ते. मी एक जणाला विचारलं कीर्तनात कुठून तरी, म्हणलं काय लावलंय कपाळाला? ती मला कुकू लावले. मला थोबाड धुवून याचा, मला 3दा धुतले. तर 3 दिवस कुकू तसंच होतं कपाळा. थोडा विचार केला पाहिजे, प्रत्येक वेळेस विचार केला पाहिजे महाराज. रामेश्वराला गंगा घालायला नेतात ना माणसं, कसली बी घालीत नाही ती, फक्त वालुकामय लिंग आहे. त्याला तुम्ही आम्ही शिवलेलं म्हणल्यावर गंगाच फक्त घालता येते, बाकी कुणी नाही. पाणी त्याच्यावर पाणी दुसरं घालायचं नाही, तिथलं फक्त तिथल्या कुंडात. अशा 7-8 चौकटीत इथं बाहेर आपण असतो, ती पाणी देवावर वाचलेलं बघायला मिळतं फक्त. ठर विठ्ठल. प्रत्येकाचा विधी वेगळा आहे महाराज, ध्यान आलं. नंदबाबांनी छानपैकी पाय धुतले, पूजा केली, त्यांना प्रसाद केला. त्यांचं सगळं झाल्यावर विश्रांती झाली. मस्तपैकी 2 जण त्यांना वारा घालीत उभा राहिलेले ते. आणि सेवा जी करायची दास दासींच्याकडनं करायची नसते, आपली आपण करायची महाराज. ज्यावेळेस हा स्वतः पूर्णपणे असमर्थ असतो त्यावेळेस परवानगी महाराज.
उपनिषदात येईल हकीकत, आपण ऐकणं झालं तुम्हाला तर बघा. पण म्हणजे ज्यावेळेस मरण काल येतो त्यावेळेस कशी भगवंताची स्तुती करावी ती सांगितलेली. आपला विषय झाला असेल किंवा होईल आता. तर विठ्ठल म्हणजे देवा मी नमस्कार करायला योग्य नाही आता, तर मी फक्त वाणीनं नमस्कार आपल्याला करतो. विठ्ठल विठ्ठल. हो, महामुनींना सांगितलं महाराज कान्हा गायी चारायच्या म्हणतो. म्हणजे कान्हा गायी चारायच्या तुला? म्हणजे देवा मला गायी चारायच्यात. मग म्हणले अरे त्याला मुहूर्त बघू ना आपण. म्हणजे बघा ना. मग बघितलं म्हणजे एका महिन्याने निघतोय, तोपर्यंत नाही. आता ही पाटील आहेत सगळे बर का, आणि वृषभानू आहेत ह्या व्रजमंडलाचे राजे आहेत ते. त्यांनी मुहूर्त काढून दिलं म्हणजे ह्यांचं काम संपलं का नाही? संपलं. आता विधी कुणी करायचा असतो? काय रे ठल विठ्ठल. म्हणजे हा तर वृषभानूंच्याकडनं करावा लागेल, हा लौकिक विधी. मग मुहूर्त काढल्यानंतर आधीच 4 दिवस बरीच भेट सामुग्री घेतलेली, आणि नंद बाबा आहेत त्यांनी आपले जे सेवक आहेत त्यांना पाठवलं. सांगितलं म्हणले कसं काय येणं केलं बाबा तुम्ही? नंद बाबांना सांगितलं. म्हणले महाराज कान्हा वत्सपाल होणार आहे आता. मग वत्सपाल व्हायचा म्हणल्यावर वत्सपाल पदावर अभिषेक करायचा. शांडिल्य महामुनींनी सांगितलं गायी नाही चालता यायच्या तुला, आता तू लहान आहे आणखी, वासर फक्त चारता येतील, आणि ती चारायचं शिकल्यावर मग गायी चारशी. मग लगेच नाही बी नाही महाराज, लगेच तयार. नंद बाबा गेल्यानंतर वृषभानूंनी खूप सत्कार केला, आणि मग सांगितलं म्हणले अहो बाबा तुमच्याकडे मी यायला पाहिजे होतं, पण मला येणं नाही झालं. पण म्हणले आता वत्सपाल तुमचा मुलगा झाल्यावर आता तर भेटणं होईलच त्याचं. तर म्हणले थांबा बरं का, बसा. त्यांना खूप भेटी दिल्या महाराज, फलाहार दिला. आणि राधादेवींना सांगितलं देवी एक घोंगडी आणा बरं. आणि मग घोंगडी राधादेवींनी हजारो वेळा पाया पडून घोंगडी दिली, आणि एक काठी दिली. ही काठीन घोंगडी देव का वागवतोय माहिती? पंढरपूरला आला तर की राधादेवींची. हला विठ्ठल. आता वत्सपाल पदावर अभिषेक झाला, आणि मग वासर घेऊन भगवान निघालेत महाराज. आता विचार करा तुम्ही, शाळेत जाणार टोळक बर का, आणि गुरावर जाणार टोळक, आनंद कोणाला असं सांग? गुरावरच्यालाच आनंद असतो. बरं ह्याच 1.5 वासरून त्याची 2.5 वासर, आणि असं खांडच्या खांड चाललंय म्हणल्यावर आनंद कोणाला असेल? त्यांना असं. आणि किती वासर आहेत त्याला माप नाही, किती वासर आहेत त्याला माप नाही, किती गोपाळ आहेत त्याला माप नाही. आणि ते सगळेच सगळे पाण्यावर कुठं? यमुनेवर. चरायला कुठं? वृंदावनात. आणि मग असलं म्हणल्यावर कसला आनंद असेल? माऊली ज्ञानोबांनी सगळं बघितलं बर का, आणि बघितल्यावर म्हणले वासर चरायला लागले तिथं काय आनंद, पोरं खेळते तिथं काय आनंद, पोरं भाकरी खाते तिथं काय आनंद. आणि मग पोरांना भाकरी कोणाकोणाच्या इसरल्या त्या आणून देतात आया तिथं काय म्हणले आनंद.
म्हणून ज्ञानोबाने आपलं मोहगम बोलायला सुरुवात केली. वृंदावने आनंदो रे, वृंदावने आनंदो रे. विठ्ठल देव आळविती रे, विठ्ठल देव देव आळविती रे. गोपाळ रतले रे, विठ्ठल देव गोपाळ वृंदावनी आनंद रे. म्हणजे नुसता आनंद आहे राव वृंदावनात. म्हणजे कशामुळे आनंद आहे त्याचं कारण असं आहे महाराज. हे बघा म्हणले आता पूर्वी काय व्हायचं माहिती का, निवडणूक जवळ आली का नाही, गावात यायचं, दोघा तिघाच्या गाठी घ्यायच्या आणि त्या आमदार फिमदार कशाला उभा राहिले त्यांनी निघून जायचं. पुन्हा त्या गावाच्या तोंडाकडे सुद्धा बघायचं नाही. कुठं यायचं, त्यांचं जी 2-4 पित्ते असतील त्यांच्या घरात जायचं. मग आधी मोकळं जायचं आणि पुन्हा काहीतरी घेऊन जायचं गपचिप. आणि मग गेलं की ह्यांना सांगायचं फक्त कोणाला मत द्यायची. आता कोणत्याही पुढाऱ्याला कोणत्याही गावात जमाना आणि एक जणाला सांगन त्याच्या मागे सगळं गाव, त्याच्या घरातलीच त्याच्या मागे नसतात. गावात काय संबंध. पहिली म्हणजे बुळी माणसं होती, आता लय चाबरीत, आमदारपेक्षा चाबरीत. आणि ज्यांना सगळ्यापेक्षा चाबर होता येतं तीच आमदार होते. चाटळ व्हायचे ते. विठ्ठल हो, काय कारणानं बारक्या पुढाऱ्याला मी काय प्रश्न विचारले होते, मी खरे जिज्ञासेने विचारले होते, पण त्यांनी जी उत्तर दिले का नाही त्याच्यावरून माझ्या लक्षात यायला लागलं चाटळपणा किती असावा लागतो. आता त्याचा काही हिशोब सांगत नाही तुमच्या पुढे, माझ्याही लक्षात राहत नाही, राहू बी नाही. गोष्ट अशी महाराज, नुसत्या आनंदाचा विषय चाललाय. नुसत्या एक हरिद्वारचे महापुरुष, आता तिथे इथले वारकरी काय जात होते म्हणून त्यांना सांगितलं, महाराज तुम्ही या की राव, आमच्या ज्ञानोबारांची वारी असती आणि महिनाक्ष वेळ काढायचा नाही यायचा निघून. त्यांनी सांगितलं महिनाभर तर नाही काय जमायचं बरं का, पण मी आपलं 2 दिवस येईल. ती म्हणले 2 नाही, मग निदान 8 दिवस तरी या. ती म्हणले नाही 4-5 दिवस राहील फार तर, त्याच्या पुढे नाही राहता यायचं मला. म्हणजे काय हरकत नाही 5 दिवस या. मग 5 दिवस त्याने बोलवलं, सांगितलं कोणत्या दिवशी यायचं, अष्टमी दिवशी यायचं. प्रस्थान असतं त्या दिवशी. प्रस्थान होतं माऊलीचं मुक्काम तिथंच होतो. दुसऱ्या दिवशी पुण्यात येतो, पुण्यात 2 दिवस थांबती माऊली. पुण्यातनं लगेच एकादशीला सासवडला येते आणि सासवडला एकादशीचा मुक्काम करायचा गेल्यावर. आणि द्वादशीला सकाळी सोपान काका वारीला निघून जाते ते, आणि द्वादशीचा मुक्काम करून माऊली त्रयोदशीला निघून जाते. आता माऊली त्रयोदशीला जायची म्हणल्यावर ह्यांनी सांगितलं होतं म्हणजे सासवडपासून माझा मी माघारी निघून जाईल, काय हरकत नाही म्हणजे. थीरवणी नुसतं बघत होते महाराज. ही सारखं वेदांताच्या नादातली माणसं. मग आता वाटतच की माणसाने ह्यांना काय वाटतंय वारीत. मग त्यांनी विचारलं, महाराज तुम्हाला काय वाटलं वारीबद्दल. मला काय वाटायचं, आनंदाचा नुसता वर्षा होतोय मला सारखा. हे बघा, येड असो, शहाणा असो, बाई असो, बाबा असो, ज्यांना आनंद घ्यायचा आहे त्यांना फक्त आनंद मिळतो. ज्यांना चाबरेपणा करायचा आहे का नाही त्यांना चाबरेपणापेक्षा आनंद मोठा आहे असं वाटतंय बरं का. ज्याला चालायला येतं ना त्याला बी जमतंय, ज्याला चालणं होत नाही त्याला नुसतं बसायचंय मला त्याला बी आहेत ट्रॅक्टर. कायला चालायचं नको वाटतं, देवाचं नाव घ्यायचं नको वाटतं, नुसता कारभार करू वाटतो. ते मला तू पालं ठुकीत जा, स्वयंपाक करीत जा, इतके आनंदात आहे सगळेच.
बरं का. ही ट्रक बिकवाले आहेत का नाही, ही पैसा फिसा घेतच नाहीत त्या दिंडीवाल्याकडनं. ती पदर तियाल घालायचं आणि ट्रक आणून उभा करायची. हो, आणि सगळी वारी झाल्यावर मग तवर ड्रायव्हर ती सगळं ट्रॅक्टर बिक्टर सगळं भाडं आपलं आपण भरायचं त्या मालकानीच. आणि पुन्हा आणि त्याच महाराजाला एक दोन पंक्ती देऊन मग पुन्हा निघून जायचे. माणसाला उदार व्हायची सवय लागते महाराज. सारखं घरात बसून त्याचा परिणाम कुठवर होतो माहिती का. आता एक मेलं माणूस, ती बाई हाय अनेक जेवण, ती संध्याकाळच्याला त्याला विचारायची, मला तुम्ही किती खाणार आहे आज. ती म्हणला काही एक भाकर खाणार आहे, मग ती मोठी 4 भाकरीची 1 भाकर करायची. नाहीच सरली पाहिजे आणि त्याच्या पुढं बसून खाऊ घालायचं त्याला. आता दुसऱ्या दिवशी ध्यानात आलं त्याच्या, म्हणला अर्धी खाणार आहे. मग त्याने एवढी दामटी करायची आणि त्यातली अर्धी त्याला वाढायची आणि अर्धी आपण खायची. म्हणजे ह्याला जगूच द्यायचं नाही, मारायचंच. कारण घरात बसलं म्हणजे तीच टीव्ही, तीच खुर्ची, तीच नवरा, तीच बायको, तीच घर, दारात तीच कुत्र, पुन्हा झाडं तीच. एवढंच दिसतंय का नाही. वारीला गेल्यावर वृत्ती मोठी होती महाराज. आम्हाला तर इतकं स्पष्ट जाणवलं. पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस प्रयागराजला गेलो, पहाटच निघलो होतो त्या ह्याच्यातनं, मैयर मधनं, आणि सूर्योदयाला झोपीत होतो तर गाड्या जाऊन उभा राहिल्या कुठं, संगमावर. आणि डोळे उघडले आणि बघितल्यावर असं मोठं झालं म्हणा, असं ठल विठ्ठल. संगम क्षेत्र आहे का नाही, त्याला कुणीच माझं म्हणायचं नाही. कोणाला तिथं पाल टाकायचं तर कुणी बी कुठं बी टाकायचं, पण माझं फिज म्हणायचं नाही. कारण ती यमुना गंगा माझं म्हणूच देत नाही त्याला. मोठं होतं अंतःकरण महाराज. ती पाणी बघून प्रत्यक्ष गंगा देवी यमुना, कारण गंगा म्हणजे नुसतं पाणी नव्ह महाराज, पाणी. आमचे करपात्रीजी महाराज म्हणायचे, नीर ब्रह्म है नीर. श्रीकृष्ण परमात्मा नर ब्रह्म है आणि गंगा देवी नीर ब्रह्म है. आणि यमुना देवी ह्या तर गोलोकात नाही येत्यात, प्रयागराज पर्यंत वाहत्यात आहे आणि पुन्हा समुद्राला जात नाही, तिथनं गोलोकाला जाते. विठ्ठल विठ्ठल. भारद्वाज आश्रम आहे महाराज. भारद्वाज ऋषी तर तिथंच आहेत काय वास्तव्याला. विठ्ठल विठ्ठल. मन मोठं व्हायला सुरुवात होती महाराज, आहे का नाही. जर खेळ खेळायला लागला तर खेळात विजय झाला तरी आनंद आहे, आणि ज्यांचा पराजय झाला त्याच्यात बी आनंद आहे. मग ह्याच्यात दुसरं काय असेल. आणि ध्यानात आलं का, दुःखातही आनंद आहे, सुखातही आनंद आहे. ही जी अवस्था ही तर सर्वप्रज्ञ दशा आहे महाराज, समजते. म्हणून कसल्याही प्रकारचा माणूस आहे, वासर आनंदात आहेत, गायी आनंदात आहेत, पोरं आनंदात आहेत, वनस्पती आनंदात आहेत महाराज, झाडं आनंदात आहेत, फळं आनंदात आहेत, फुलं आनंदात आहेत. विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना कळायचं महाराज देव खूप मोठा आहे. कशामुळे मोठा आहे माहित नाही, पण मोठा आहे देव. पण आता ही सवंगडी होते ना, त्यांनी नुसती आपल्यासारखी पूजा करायला सुरू केली असती त्याची, तर नुसता देवळात देव बसवलेला, आपलं आपण बाहेर जाऊन यायचं, हिंडून यायचं, आणि कवा बाबा आरती करायची, कवा बाबा निवद दावायचा आणि घ्यायचं दार लावून. भगवंताला नाही आवडत महाराज. देवाला वाटतं तू जिथं खेळतोय तिथं मला खेळायचं. मग अशा अवस्थेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्यांच्या बरोबर गोपाळांचे खेळ चालू व्हायचे महाराज. पूर्वी बालक्रीडा प्रकरण आहे माऊली जगद्गुरु तुकोबा यांचं, ती घेतलं होतं आम्ही.
सांगून पण झालं खूप. थोडाफार विषय राहिला असला नाही तर सगळा झाला सांगून. त्यावेळेस काय टेप बीपची व्यवस्था नव्हती म्हणून टेप नाही जसं नसेल झालेलं ते, पण झाले सांगून. म्हणजे काय खेळायचं, एक खेळ खेळला आणि दमला की दुसरा खेळायचा, त्याच्यातला आनंद संपला की तिसरा खेळायचा, आणि त्याला सोडायचा आनंदानं चौथा आनंदाने खेळायचा महाराज. पण आता सगळी गुरं बसल्यात म्हणल्यावर आता काय करायचं. मग सगळ्या गोपाळांनी पानं आणायचे गोळा करून, गवताची फुलं आणायचे गोळा करून, आणि त्यांचे हार करायचे आणि देवाला बसवायचं. कशावर बसवायचं म्हणजे सगळ्यांनी आपापली लंगुटी सोडून घ्यायची, कारण लंगुटी म्हणजे 4च बोटाची असते, ती सोडून हातरायची. कशामुळं म्हणजे देवाला ऋतू नाही म्हणून. सगळ्यांनी आपापल्या सगळी सावळ्यात, आणि त्याच्यावर देव बसल्या, खाली गोंगड्या टाकायच्या, त्याच्यावर लंगुट्या टाकायच्या, आणि त्याच्यावर देवाला बसवायचं. आणि आता कुणाचा हार मोठा आहे असं विचार येतो का नाही मनात. ही आपली माणसाची बुद्धी. मग आणला होता की एवढूसा हार. काय काय नाही मोठे मोठे फुलं गोळा करायचे, कारण कमळ बिमळ यमुना देवीतच फुलायचे. मग कमळाचे हार करायचे, कुणी बारीक बारीक फुलाचे मोठे हार करायचे. किती वेळ जात असत, पण फुलं तोडताना आनंदच आहे, ववताना आनंदच आहे. ववायला काय सुई दूर आहे असातला काय भाग नाही, त्याच्यातल्याच काडीत काडी, त्यालाच बिळ पाडून त्याच्यात ववायचं. आणि मग काय कायला उरकत नसायचं, त्यांना वाटायचं मोठा हार करून घालायचा भगवंताला. मग त्यानं ढगळ्याचा हार आणायचा, ढगळ्याचा आंब्याचं ढगळं मोडायचं आणि त्याचा हार करायचा मोठा. देवाला सगळं हार घालायचं सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी देवाच्या कडेने बसायचं. आता प्रत्येकाने हार घालायचं म्हणलं की त्याला असं दाबायचं, आणि देवाचं तोंड दिसलं पाहिजे, तर दुसऱ्याने घालायचा. पुन्हा ती सारायचं, देव आनंदात बसायचे महाराज. देवाला गुण फक्त कुठं आलाय माहिती का, गोकुळ, वृंदावन आणि पंढरपूर. वृंदावनात जेवढा आला नाही तेवढा पंढरपुरात आलाय महाराज. इथं तर काहीच म्हणत नाही, तिथं तरी काहीतरी म्हणायचा कुणाला. ध्यान झालं. आमचे तुकाराम महाराज सांगतात, वाहे त्यांच्या गळा पाले माळा. किती आवडावेत हे गोपाळ. सगळ्यांच्या वेगवेगळ्या शिदोऱ्या असायच्या. मग आता सगळ्याच्या शिदोऱ्या म्हणल्यावर मजा येते ना. एकट्याचं करून खायचं म्हणल्यावर लय मजा नसती येत. धुंडा महाराजांनी एक गोष्ट सांगितली, ती मला आठवते बरं का. म्हणले एक जण दररोज जायचा माधुकरी मागायला. दुपारची वेळ झाली की मी एक दिवशी त्यांना बसवून घेतलं आणि सांगितलं, म्हणले बाबा तुम्ही माधुकरी कशामुळे मागत असता, इथं जेवत जा ना तुम्ही दररोज. आता तुम्हाला होत नाही चालायचं, सगळ्या गावात जाऊन यायचं. बरं कुणाच्या दारात मागल असं नाही, जे अतिशय पवित्र घर आहेत तिथं फक्त मागायचं, आणि ती मागून आणायचं. त्याने किती वाढायचं, एवढंसं वाढायचं. मग त्यांनी सांगितलं, महाराज मी तुम्हाला उद्या सांगेन. उद्या सांगाल म्हणल्यावर सकाळी गाठच घेतली नाही महाराज. त्यांनी माधुकरी मागायला गेले. दुपारी 1-1:30 वाजता सगळं मागून झालं ना आल्यावर माधुकरी म्हणजे अशी वर एक जुळी असते ना, आत एक परात असते, त्याच्यात तांब्या वाटी काय असेल, आणि ती आणली महाराज पुढे ठेवली, महाराजांना उघडून दाखवली. मग अर्धा कानवला, अर्धा लाडू, एवढा चिवडा, मग एक चकली, मग पुन्हा एवढीशी पुरणाची पोळी, एवढाच भात आणि त्याच्यावर वरण, आणि मग पुन्हा मसाले भात, पुन्हा कांद्याचं वांग्याचं कालवण, गवारची शेंग, भेंडी. प्रत्येकाच्या घरी वाहिलंच का नाही. मग त्यानं सांगितलं, महाराज तुम्ही एवढं खाऊ घालणार का रोज. म्हणजे मला नाही जमायचं, तिथं जे असेल ते खायचं. म्हणलं म्हणून मी मागा हिंडतो माहिती का.
देवाला आवडतच नव्हतं तसलं. आपला आपला डबा सोडायचा आणि आपला आपण खात बसायचं. आल्या का हिथं बसलाय त्याला सुद्धा देत नाही, लाजत नाही काय नाही. ती बी खातो का पाहतो हे संग, ही बी ह्याच खातो का पाहतो. आईला म्हणला तुला कमी होतं का आज? आईला मला जरा कमीच होत. म्हणला जा धुज हात मग. भगवंताने काय करायचं म्हणले, आधी सगळ्यांनी 2-2 पानं आणा, मग केळीची पानं आणायची. सगळे पानं एकमेकाला लावून अशी ठेवायची, मोठी पात्राळ करायची. म्हणा आणा कोणाकोणाचं काय काय ते वता ह्याच्यात वतायचे महाराज. वतून जी लांबाट हाताची का त्यांना सांगायचं कालिव. नाही तर वाढणार बिले शाने नसतात. ही आता ही तर नाही, पण पंक्तीत वाढणार असतात का नाही वारी फेरीच्या रस्त्याने. तर मला आपल्या गावातली माणसं कुठं बसल्यात त्यांना भाकरी वाढ. लबाड आहेत माणसं. भगवंताने सांगितलं थोडी सुद्धा चूक नाही झाली पाहिजे. सगळ्याच्या सगळं कालवान, सगळ्याचा गरगुट एक झाला पाहिजे. आणि म्हणले बस चौकून खावा. हो, ती खाण्याची पद्धत होती त्यांची महाराज. आता चौघानी भाकरी नाही आणल्या तर काय बिघडल, आणि चौघानी जादा आणल्या तर काय बिघडल. त्या आयांना माहिती महाराज ह्याला एकटं खायचं आवडत नाही, सगळ्याच पोरांना. कारण देवाबरोबर सगळ्यांची अंतःकरण वृत्ती तसलीच झाली. मग सगळ्यांच्या आयांनी एक जणाला खायच्या जागेवर 5 जणांचं द्यायचं. आता त्याच्यात अतिथी अभ्यागत कुणी बी आलेले साधू बिधू सगळे खायचे. आणि पुन्हा राहिलं साहिलं वासरं बी खायचे. खायला आनंद आहे, जायला आनंद आहे, माघारी यायला आनंद आहे. महाराज माघारी यायला लागले का नाही, मग ह्या सगळ्याच्या सगळ्या गोपिका आहेत त्यांनी हार करून ठेवायचे, ताट करायचे, त्याच्यात निरांजन लावून आणायची. आणि प्रत्येकीने सगळ्या गोपाळांच्या गळ्यात हार घालायची, त्यांची आरती करायची. आणि मग ह्यांनी सगळ्यांनी गावात जायचे. माऊली ज्ञानोबा सांगतात कसला आनंद आहे. कारण गोष्ट कशी असते बर का, ह्या समष्टीशी अंतःकरण तादात्म्य पावलं का नाही, ह्याला काय बघायचंय ते दिसतं. फक्त असले सिद्धीच्या नादी नाही लागायचं. नाहीतर म्हणजे ह्याचं नशीब काय आहे, त्याचं नशीब काय आहे, त्याचं नशीब काय आहे असलं बी दिसायला लागतं. उडिया बाबांच्या आयुष्यात एकदा अशी गोष्ट झाली. थोडक्यात सांगतो, थोडक्यात. म्हणजे कामाख्या आहे देवी, तिथं गेले काय अनुष्ठान करायला सुरुवात केली. सुरुवात केल्यावर त्यांच्या असं लक्षात यायला लागलं, कुणी बी येऊन पाया पडलं का नाही, त्याचं कर्म दिसायचं, ती काय स्वभावात आहे ती दिसायचं, त्याच्यात काय घोळ आहे ती दिसायचं, ह्यानी काय दुरुस्त केलं म्हणजे काय होईल ते दिसायचं. हे असं तोंडाला जाम दाबून ठेवायचे, काय तोंडातनं बाहेर पडल म्हणून. बोलत नव्हते काही. ती निघून गेला की दुसरा आला की लगेच तसलंच सुरू, ती गेला की तिसरा आला तसलंच सुरू. त्या भगवतीला प्रार्थना करून करून सांगितलं, म्हणजे आई मी माझ्या अंतःकरणातला विक्षेप नष्ट करायसाठी हिंडतोय, ही काय लावली पिढा माझ्या माग. म्हणजे सगळ्याच सगळं लगेच नष्ट झालं पाहिजे. आणि पुन्हा सगळं पटांगण झालं महाराजांना. पुन्हा जी दिसेल ती ब्रह्म दिसायचं. दिसतंय का. म्हणून गोष्ट अशी झाली. महाराज सांगतात नुसता आनंद या वृंदावनात. माऊली ज्ञानोबा राय ह्या लीला ऐकून बोलत नाहीत, त्या बघून बोलतायत महाराज. म्हणले ह्या वृंदावनातल्या प्रत्येक गोष्टीची सेवा भगवान करतायत. भगवान त्याचं कारण असे, परमात्म्याचे अतिप्रिय राधादेवी आहेत आणि या राधादेवींचं क्षेत्र आहे वृंदावन. म्हणजे वृंदावन ह्याची अधिष्ठात्री देवता राधादेवी महाराज. वृंदावनावर देवाचा अधिकार नाही राधादेवींचा.
विठ्ठल विठ्ठल. वृंदावन म्हणलं की आवडते महाराज देवाला. ह्याच्यातल्या वेणू आवडत्यात, ह्याच्यातल्या वेली आवडत्यात, ह्याच्यातली फुलं आवडतात आणि ह्याच्यातली माणसं आवडतात. म्हणून महाराज सांगतात तिथं नुसता आनंद आहे महाराज. आणि याच्यातल्या प्रत्येक चर आचर गोष्टींची विनंती भगवान करतायत. भगवान विठ्ठल देवो आळविती रे, विठ्ठल देवो आळविती रे. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. वृंदावनी आनंद रे,
पंढरीनाथ माऊली सद्गुरु समर्थ त्र्यंबक गोपाळ रतले रे विठ्ठल देव आळविते रे. गोपाळ रतले ही साधना आहे त्यांची गोपाळांची. हे सगळेच्या सगळे संपूर्ण परमात्ममय झालेत महाराज. ज्याला आपलं स्वत्व शिल्लक ठेवायचे का नाही आणि मग परमात्म्याची उपासना करायची म्हणजे लई शहाणी नाही ती. काय कायला तर स्वत्व पुष्ट करायसाठी देवाची उपासना करायची. ज्याला माझा मी ठेवायचाच नाही, सगळ्याचा सगळा समर्पण करायचा. समित पाणीम श्रोत्रियम गुरुमेवाभिगच्छेत समित पाणीम श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. है की नाही. माझ्याजवळ जी आहे ती दुसरीकडे नष्ट न होणारी तुम्हाला समर्पण करायसाठी त्यांच्याजवळ जायचं असतं. महाराज सांगतात असं ह्या सगळ्यात पूर्ण पास झालेले आहेत गोपाळ. गोपाळ रतले रे. आणि ह्याचं फळ काय आहे आता. विठ्ठल देव आळविते रे. ह्या गोपाळांच्या प्रत्येक ज्ञानाला, प्रत्येक क्रियेला, प्रत्येक शब्दाला परमात्मा अनुमोदन देतात महाराज. आता समजा बोबडे आहे, त्याला कृष्णा म्हणता येत नव्हतं महाराज, ती खुतना म्हणायचं. देवाला इतका आनंद व्हायचा म्हणे. जी नाकात कृष्णा म्हणते त्यांचा नव्हता होता, त्याला खुतना म्हणल्यावर लय आनंद व्हायचा. मग त्या बोबड्याला सांगायचं, बोबड्या मला हाका मार. पण त्यांनी कधी आपण शुद्ध बोलायचा प्रयत्न केला नाही महाराज. माणूस जी आहे का नाही ती प्रगट व्हावा त्याने. आपण पापी तर पापी रूपानं, आपल्याजवळ नम्रता आहे तर नम्र रूपानं. नम्र नसून नम्रता दाखवणं म्हणजे लबाडी आहे का नाही. समजा ती जर दाटून म्हणायला लागला सगळं तुमच्याच पायाच्या पुण्याने झालं तर ही लबाड बोलतोय. आलं का लक्षात. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा ह्यांना आळवतायत महाराज. आळवतात याचा अर्थ काय. त्यांना अनुमोदन देतायत, त्यांची स्तुती करतायत आणि त्यांना पुन्हा तेच ते करायची प्रेरणा करतायत महाराज. म्हणून गोपाळ देव आळविते रे. गोपाळ रतले रे. है का नाही. ते परमात्म्याला रचले ते आणि म्हणून विठ्ठल देव आळविते. म्हणून देव त्याला काय करते ते आळवतायत महाराज. परमात्मा स्तुती करतायत या गोपाळांची. विठ्ठल विठ्ठल. आमच्या अण्णांनी एक गोष्ट सांगितली होती महाराज. त्या द्वारकेत राहायला गेल्यावर उद्धव आहेत हे द्वारकेतच भगवंताच्या जवळ राहायचे आणि अर्जुनाला हस्तिनापुरात राहावं लागायचं. इंद्रप्रस्थात असं देवाला सारखं बोलायला लागले की अर्जुनाचं ध्यान, बोलायला लागले की अर्जुनाचं ध्यान. म्हणजे लांब असला म्हणून त्याच्यावर प्रेम नाही, जवळ आहे म्हणून फार प्रेम आहे, अशातला काय भाग नाही. त्याला खटकाय लागलं महाराज की मला सारखं अर्जुनच करते मात्र. भगवंतानी त्यांचा भाव ओळखला आणि एकदा घेऊन गेले. म्हणजे घेऊन गेल्यावर देव आले तरी तसंच बघतोय त्यांच्याकडं आणि या नाही बसा नाही, बघत नाही असं नाही, डोळे तर उघडे ते. उद्धवाला इतकं वाईट वाटायला लागलं. म्हणजे ह्याचा काय नाद करायचा असल्याचा.
इथं लक्ष सुद्धा दे नाही. उन्हात उभा राहिले होते वर, केस वाळवीत होते आपले उन्हाला. श्रीकृष्ण परमात्मा निर्निमेष नेत्रानं बघते त्या अर्जुनाकडे सारखं. उद्धवाने हलवलं देवाला, म्हणजे देवा काय म्हणजे इकडे, आणि म्हणजे कान लावत्या केसाला, महाग मोकळीत त्याला. ह्याने लावलं तर कृष्ण श्रीकृष्ण 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 सारखं चालू आहे मला त्याच्यात. मग उद्धवाला कळायला लागलं काय हे. ज्याच्या डोळ्याला दुसरं सुधरत नाही, कानाला दुसरं सुधरत नाही, पायाला दुसरं सुधरत, 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय पंच प्राणन अंतःकरण चतुष्ट, एवढ्याला दुसरं काहीच सुधरत नाही, त्याला रतले म्हणायचं. ह्याच्यातलं काय जरी थोडं इकडं तिकडे गेलेलं असलं का नाही, ती नाही रतलं. विठ्ठल विठ्ठल देवाना असल्याची नाही म्हणल्या कुणाची स्तुती करावी. उद्धवाला जेवढा माल दिलाय, अर्जुनाला जेवढा माल दिलाय, तेवढा वागिवतोय आपण बर का. आणि तेवढाच्या तेवढा ह्या दिडा दामडीच्या संसारात वाया घालवलाय. ती धड कुणाच्याच कामाचा नाही, त्यांच्या नाही, ह्याच्या नाही. म्हणून भगवान स्तुती करतायत गोपाळांची महाराज. आता मौली ज्ञानोबा राय सांगतात, मी निवृत्तीनाथांचा दास आहे. मला काय आवडतं, भगवंताची पूर्ण शरणागती मला आवडते, तसला चाटगळपणा नाही आवडत. ज्या शरणागतीनं परमात्मा प्रसन्न व्हावा असलं मला आवडतं. म्हणून ज्ञानोबा राय सांगतात, हे मला प्रिय आहे. गोपाळांनी केलेली शरणागती मला प्रिय आहे, आणि हे जे भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहेत ते यांची स्तुती करतायत, ह्यांना आवडतायत, ती मला प्रिय आहे. म्हणून निवृत्तीदासा प्रियो रे, विठ्ठल देव वाळविते रे, गोपाळा रतले रे, विठ्ठल देव वाळविते रे, ज्ञानेश्वर माऊली. म्हणा सांगा तुम्हाला.
घंटी धरेला कृष्ण मंदिर